नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खरं म्हणजे ज्या राज्यांनी सामाजिकदृष्ट्या आरोग्यविषयक, जनजागृती आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये उत्तम काम केले, त्या सगळ्या राज्यांचा आक्षेप होता. खास करून उत्तरेतल्या राज्यांचा, की अशा राज्यांवरती दाक्षिणात्य राज्यांचा आक्षेप होता उत्तरेतल्या, की त्यांनी जेवढं उत्तम काम कुटुंब नियोजनाच्या संदर्भात करणं अपेक्षित होतं ते केलं नाही. आणि म्हणून दक्षिणेतली जी राज्य आहेत त्यांच्यावरती हा अन्याय आहे, की जेव्हा लोकसभेचं डिलिमिटेशन होईल, रिमार्केशन होईल, तेव्हा आमच्यावरती अन्याय होईल. म्हणूनच जेव्हा आखातातलं हे युद्ध सुरू आहे आणि तिकडे त्या कॅप्टन अशोक खरात संदर्भातल्या भानगडीचे नवनवीन तपशील येत असताना देशात अतिशय महत्त्वाची अशी एक घडामोड कदाचित याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्याचे तपशील मी घेऊन आलो आहे. देशभरातल्या 543 लोकसभा मतदारसंघाचं नव्यानं प्रारूप बदलून त्याच्यात संख्येत वाढ केली जाते. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं तर ह्यातले प्रत्येक छोटे मोठे तपशील हे तुमच्यासमोर आहेत. महाराष्ट्रात किती जागा, ज्या 76 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत, त्या नेमक्या कुठे असतील, कोणत्या मतदारसंघाचं विभाजन होऊ शकतं, या संदर्भातले सगळे तपशील आहेत. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. संसदेच्या जागा 1/3 महिलांच्या आरक्षणासाठी 816 पर्यंत वाढवल्या जाऊ शकतात, ज्या सध्या 543 आहेत. सरकार किमान 2 विधेयकं सादर करण्याच्या विचारात आहे. सरकार सध्याच्याच संसदेच्या अधिवेशनात ही विधेयकं सादर करेल. त्यात घटना दुरुस्ती विधेयकाचा समावेश आहे. यामुळं पुढील लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकामध्ये महिलांसाठी 1/3 जागांचं आरक्षण निर्माण होईल. हा निर्णय देशाच्या राजकीय भूप्रदेशात मोठा बदल घडवून आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्याला अधिकृतपणे पाठबळ देण्यासाठी हे सुरू आहे, जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 90च्या दशकापासून सुरू झालं आहे. तोही मुद्दा इथं आहे. आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पण इथे चर्चेत आहे. तो कसा आहे बघा. सरकारनं काय केलं आहे, की सध्याच्या ज्या 543 जागा आहेत त्यात 50% वाढ करून 816 होतील, ज्यातल्या 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. सो आत्ताच्या ज्या 543 आहेत त्याचा बहुमताचा आकडा हा 272 पर्यंत येतो. तेवढ्याच जागा, कारण तेव्हा बहुमताचा आकडा निश्चितच वाढेल. आणि आणखीन एक गंमत आहे, की आत्ता आपल्याकडची जनगणना होऊ घातली आहे, ती मे महिन्यामध्ये पूर्ण होईल. सरकारचं असं म्हणणं आहे की त्या जनगणनेसंदर्भातले अधिकृत आकडे येऊन त्याला प्रसिद्धी देईपर्यंतचा काळ निघून जाईल. खूप सरकारनं याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी महिला आरक्षणासंदर्भातलं बिल आणलं होतं आणि ते 2029 पासून लागू होईल असं सांगितलं होतं. त्याची पूर्ती करायची असेल तर 2011 सालच्याच जनगणनेचे आकडे वापरावे लागतील. आणि म्हणूनच ही मोठी बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये 2011 सालचा जो जनगणनेचा तपशील आहे तोच वापरला जातोय. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 11 कोटी लोकसंख्या आहे. त्याच्यात एक विशिष्ट टक्केवारीनं वाढ गृहीत झाली असं गृहीत धरून या नव्या मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल. असं दिसतंय की उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा मतदारसंघात सध्याची जी संख्या 80 आणि 40 आहे त्यात अनुक्रमे वाढ होईल. उत्तर प्रदेशमधल्या मतदारसंघामध्ये 120 आणि बिहारमधल्या मतदारसंघात 20ची भर पडून ते 60 पर्यंत वाढेल. केरळमधल्या जागा 20 वरून 30 पर्यंत जातील. हेच इंटरेस्टिंग आहे. प्रपोर्शनेटमध्ये पूर्वी 543 ज्या ज्या राज्याचा जो वाटा आहे, या देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं महाराष्ट्र आहे. पहिल्या क्रमांकाचं राज्य अर्थात 80 उत्तर प्रदेश, त्या खालोखाल महाराष्ट्र आणि मग 40च्या कॅटेगरीत असलेली काही राज्य आहेत. आणि अशा वेळेला ही आकडेमोड आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. सरकार असं करतं आहे की सध्याच्या लोकसभेतल्या अनुसूचित जातीसाठीच्या 84 जागा आहेत, त्याच्यात वाढ करण्याचा विचार सुरू आहे. अनुसूचित जनजातीसाठीच्या राखीव जागा 47 आहेत, त्या 70पर्यंत वाढू शकतात. ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 1 किंवा 2 जागा आहेत तिथे प्रत्येक तिसऱ्या निवडणुकीत महिलांसाठी ते मतदारसंघ राखीव ठेवले जातील. NDA सरकारला लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असलं तरी 2/3 बहुमतासाठी इतर पक्षांचा पाठिंबा अवलंबून आहे. आणि हे घटना दुरुस्तीचं बिल असल्यामुळं हे बिल जे आहे ते जेव्हा मांडलं जाईल त्यावेळेला काय होतं ते बघावं लागेल. काही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीची मागणी केलेली आहे. TMCनं अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीला गैरहजेरी लावलेली होती. आणि म्हणून ह्या ज्या जागा वाढत आहेत त्याचे तपशील खूपच इंटरेस्टिंग आहेत. कारण जेव्हा 816 जागा होतील 543 ऐवजी त्यात 50%ची वाढ होईल. महिला आरक्षण
त्यातनं 273 जागा होतील. आणि UPमध्ये मी म्हणालो त्याप्रमाणे हे जे सगळं घडतं आहे त्याच्यात असं दिसतंय की महिला आरक्षणाचा जो इतिहास आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1980-90मध्ये बलवंतराय मेहता समितीनं पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण शिफारस करण्याची शिफारस केली होती, जी महाराष्ट्रानं स्वीकारली. 1983 साली कर्नाटक राज्यानं प्रथम 25% आरक्षण पंचायत राजमध्ये लागू केलं. 1987 ते 89मध्ये राजीव गांधी सरकारनं मार्गरेट आल्वा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. 1989मध्ये संविधान दुरुस्ती विधेयक आणलं, ज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 1/3 म्हणजे 33% आरक्षणाचा प्रस्ताव होता, जो महाराष्ट्र सरकारनं स्वीकारला. 1992मध्ये PV नरसिंहराव सरकारनं 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती पास केली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांचं आरक्षण आहे. आता मुद्दा आहे महाराष्ट्राचा. विधानसभेची संख्या महाराष्ट्रात 288 वरून 320 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात जे 48 लोकसभा मतदारसंघ आहेत ते वाढतील आणि 76 होतील. आता प्रश्न पडतोय कुठे वाढतील आणि कुठे कमी होतील. प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयकानुसार महाराष्ट्रातली ही जी संख्या आहे त्यामुळं काय होईल की लोकसभा मतदारसंघात सरासरी जे सध्या 17 लाख मतदार आहेत, हा मतदारसंघ 12 ते 14 लाखपर्यंतचा करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं अनेक मतदारसंघ की जे एकमेकांच्या जिल्ह्यामध्ये अलाईन झालेले आहेत, त्या मतदारसंघाची पूर्ण पुनर्रचना होईल. त्यामुळं पहिलं वाक्य, महाराष्ट्रातल्या मुंबई शहर वगळता किंवा त्याच्यामध्ये सुद्धा मोठी पुनर्रचना होईल. सगळ्याच्या सगळ्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होईल. नारी शक्ती वंदना विधेयकानंतर महिलाचं हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सुरू आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या आमदारांची संख्यासुद्धा 288 वरून 320 पर्यंत जाईल. काही लोक असं म्हणतात की ते 380 पर्यंत पण जाईल आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या विधानसभा मतदारसंघात सध्या ते 3.5 लाख ते 4-5 लाखापर्यंत आहेत. तेच आकडे असतील आणि 3 ते 5 लाख मतदारांचा एक विधानसभा मतदारसंघ होईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठे वाढतील. मागं जे डिलिमिटेशन झालं त्यात ग्रामीण मतदारसंघाची संख्या कमी झाली, शहरांची संख्या वाढली आणि त्यामुळे शहरी भाग, शहरी दृष्टिकोन समोर ठेवून त्या दृष्टीनं आपल्याकडं राजकीय धोरणं गणिती आखल्या गेल्याचं आपल्याला दिसलं. याही वेळेला तसंच होणार आहे. विद्यमान रचनेत एका लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघात येतात. यापुढं 76 ही लोकसभेची संख्या झाल्यानंतर त्यात 6 मतदारसंघ असतील की आणखी किती असतील ते जरी ठरलं नसलं तरी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त शहरी मतदारसंघामध्ये वाढ होईल. ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कमी होईल. ते ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थातच शहरीकरण वाढल्यामुळं ते चिंताजनक आहे. त्याचबरोबर नागपूर, पुणे, ठाणे अशा महानगरामध्ये सध्या एक लोकसभेचा मतदारसंघ आहे. आता तिथे 2 लोकसभा मतदारसंघ होईल. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या आशा नव्याने पल्लवित होतील. देशात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात जी वाढ होऊन 84 वरून ते 136 होतील, तर आदिवासी मतदारसंघ 47 वरून 70 होतील. त्याच तुलनेनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी मतदारसंघ असतील. खूप कमी वेळेत अत्यंत तपशीलवार असं विवेचन तुमच्यासमोर मी मांडले, कारण जसे हे 2 विधेयकं संसदेमध्ये मांडली जातील त्याच्यानंतरचे आणखीन तपशील मी महाराष्ट्रासमोर मांडेल. माझा प्रयत्न आहे सत्याच्या जवळ जाणारा, नीट अभ्यास करून मांडायचा. हा जो प्रयोग आहे त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांपर्यंत हे पोचू द्या, कारण मराठी अत्यंत रसाळ आणि साधी सोपी भाषा आहे. त्या भाषेमध्ये हा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि गावखेड्यातले मुद्दे मांडण्याचा एकमेव प्रयत्न आहे. त्याला तुमची साथ अपेक्षित आहे. थांबूया.